सर नमस्कार. नमस्कार. एकदा परिचय सांगा सर. मी राजाराम हरपे, मनोर खुर्द, तालुका बोदवड, जिल्हा जळगाव. बरं सर, इथं आता तुम्ही बाग लावलेला आहे. किती हजार खोडं आहे? हे आपला 11,000 खोड आहे. 11,000 खोडं आहे. रोपं की कंद आहे? हा एक कांदाचा आहे. कंदाचं आहे. किती दिवसाचा बाग झाला आता? हा आता जवळ आपला एक 7 ते 8 महिन्याचा बाजार आहे. 7 ते 8 महिन्याचा जवळपास बाग आता हा आहे. बरं सर, या बागाच्या अगोदरच्या आपण शूटिंग पण घेतल्या आहे, त्या यूट्यूबला पण मी टाकल्या होत्या, तुम्हाला पण टाकल्या होत्या, बरोबर आहे. आणि आता बागाची निस्वण जवळजवळ मला असं वाटतं 95-97% निस्वण झालेली असावी. झालेली आहे पूर्ण बऱ्यापैकी, म्हणजे 97% पण झाले. 97% निस्वण झालेली आहे. आणि आता आज या बागाचं नियोजन आपल्याला काही करायचं आहे किंवा तो नवीन बाग येते हिशोबात आपलं बोलणं चाललं होतं, म्हणून या बागाची मी पाहणी करायला आलो. आणि सर, या बागाला यावर्षी आपल्या कंपनीचे एल बॅकग्राऊंड बाय फर्टिलायझर कंपनीचे आपण औषधं वापरले. काय वाटतं रिझल्ट? नाही, सुपर रिझल्ट, एकदम सुपर आहे. जबरदस्त. वाधा आहे तो, वाध्याचा पण लांब, आणि आतापर्यंत आम्ही जेवढे तुम्हाला वाधा बघा, हे डिस्टन्स पण जास्त आहे, वाधा पण चांगला आहे. 2 फण्यातलं अंतर छान आहे. 2 फण्यातलं अंतर छान आहे. हे बघा, ह्याचं पण तसंच परिस्थिती आहे. बरोबर. की 2 फण्यातलं अंतर जास्त आहे, वाधा चांगला आहे. मॅक्झिमम अशी स्थिती आहे की आपण हे घडं निवडतोय जास्त? नाही, मॅक्झिमम अशी स्थिती आहे. मॅक्झिमम अशी स्थिती आहे. कारण असं वाटतं की हा रोपाचा भाग आहे का, म्हणजे कारण रोपाच्या भागाला साधारणतः असे रिझल्ट भेटतात. बरोबर. साईडला पण तसंच आहे ना. बरोबर. आपण तसंच आहे, कारण जे रोपाचे असतात त्याला साधारणतः असे रिझल्ट भेटतात. बरोबर. हा कंदाचा भाग असून सुद्धा त्याला. सर, या बागाचा इतिहास थोडासा असा आहे की ज्या वेळेला तुम्ही मला बोलवलं होतं, तुमच्या मित्रा थ्रू आपण इथं आलो होतो, बबलू भाऊच्या अंतर्गत आपली इथं भेट झाली होती. जेव्हा मी या बागाची पाहणी केली त्यावेळेला या बागाचं चित्र बिलकुल वर खाली होता, पूर्ण म्हणजे वर खाली होता. नव्हतं की बाबा कव्हर होईल असं. बरोबर. आणि डेव्हलपमेंट बिलकुल नव्हती बागामध्ये. काहीच नव्हते. हां. आणि त्यावेळेला आपण बागाची ट्रीटमेंट चालू केली. किती दिवसात रिझल्ट जाणवले तेव्हा? साधारणतः एक 15 दिवसांना रिझल्ट मिळाला. त्याची भारी क्वालिटी आली. स्टार्ट. बरं. म्हणजे तुम्ही जसं सांगितलं होतं की पांढऱ्यामुळे आणि बाकीचे जे वर खाली होतं तो लेवल झाला. बरोबर. आणि त्याची ग्रोथ फास्ट झाली. बरोबर. म्हणजे पहिले पांढऱ्या मुळा आल्या, 2 पानातलं अंतर वाढलं, 2 पानातलं अंतर वाढलं, पानाच्या वरची साईज वाढली. बरोबर आहे. हा सगळा डेव्हलप त्याच्यात झाला. आणि त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं होतं याचा वादा वगैरे चांगला बेस्ट डेव्हलप होईल. बरोबर आहे. हाच बागात चित्र समाधानकारक आहे. समाधानकारक म्हणजे आमच्या अपेक्षेपेक्षा चांगला आहे. बरोबर. आणि म्हणूनच त्या बेसवरती आपण ते दुसऱ्या भागाची जी आपण सुरुवात केली. बरोबर. यावर्षी आपण 14-15 खोड लावलेला आहे. बरोबर. त्याची आपण तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्याची आपण ट्रीटमेंट सुरू केली. बरं. त्याला आपण पहिल्या वेळेला ड्रिंचिंग केलं, तिथं कसे आले रिझल्ट? तिथले रिझल्ट पण एकदम चांगला आहे, जोरदार. बरं. त्याच्यामुळे आता आणि उलट म्हणजे असं वाटतं आता की आम्ही जर आमची अगोदर भेट झाली असती त्याच्यापेक्षा आणखी वेगळं चित्र दिसलं असतं. बरोबर. उशिरा का होईना ट्रीटमेंट झाली, सुरुवात झाली, भेट झाली, हे महत्वाचं आहे. बरोबर. एकंदरीत प्रोडक्टवर तुम्हाला भरोसा आला आता? अपेक्षापेक्षा जास्त मी सांगतो काय तर की आतापर्यंत असे रिझल्ट 4-5 वर्षात कधी चालले नाही. बरोबर. तुम्ही मला एक विषय सांगितला, आमची बागही छान. सगळ्यात महत्वाचं काय माहिती? बरोबर आहे. आम्ही दरवर्षी खर्च करत होतो. बरोबर. वेगवेगळ्या कंपनीचे वापरत होतो, वेगवेगळे फर्टिलायझर वापरत होतो. बरोबर. आपण वॉटर सोल्युबल पण वापरत होतो. बरोबर. पण वॉटर सोल्युबल आम्ही यावर्षी थोडं वाढवले, तरी पण जे रिझल्ट म्हणजे त्या तुमचे ट्रीटमेंट केल्यानंतर केले ना, तर ते तशा प्रकारचे रिझल्ट आतापर्यंत जेव्हा आमचे जेवढे बाग आम्ही कोरोना नंतर केले, बरोबर, तसा अनुभव कधी झाला नाही. जवळपास तुम्ही 5 ते 7 वर्षापासून बाग इथं लावतायत. 17-18 पासून आम्ही बाग लावतोय. बरोबर आहे. त्या सगळ्यातला बाग हा चांगला आहे असं म्हणता येईल. चांगला 100%. मला 100%.